सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. काय होतं ना, की ज्या वेळेला विद्यार्थी शालेय जीवनात असतात, त्यावेळेला बऱ्याचशा वेगळ्या-वेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, ज्यांच्याबद्दलची माहिती ही पालकांपर्यंत नसतेच किंवा विद्यार्थ्यांनाही माहीत नसतं. शाळेला काही घेणं-देणं नसतं आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्याची माहिती नसते. त्याच्याकरता आपण घेऊन येणार आहोत एक पूर्ण सीरीज, ज्याच्यात मी तुम्हाला शालेय जीवनातल्या ज्या काही वेगळ्या-वेगळ्या एक्झाम्स आहेत, त्यांच्याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे. परंतु त्याआधी मी तुम्हाला ह्या ज्या एक्झाम्स आहेत, त्या एक्झाम इंट्रोड्यूस करून देणार आहे. आजच्या याच्यामध्ये आपण पहिल्या महत्त्वाच्या ज्या 5 आहेत, त्या पहिल्या महत्त्वाच्या 5 एक्झाम्सबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहे आणि नंतर एक-एक एक्झाम मी तुम्हाला पूर्णपणे डिकोड करून त्याचं एलिजिबिलिटी काय आहे किंवा ती एक्झाम कशी होते, काय होते, कोणाला देता येते, कोणाला नाही देता येत, ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या एक्झाम्स बद्दलची माहिती जी आहे ती माहिती मिळणार आहे. ठीक आहे. तो 5-5च्या याच्यामध्ये आपण घेऊयात. आधी मी 5 सांगते, नंतर मग मी परत पुन्हा 5 पुढच्या सांगेल. अशा पद्धतीने ज्या काही शालेय जीवनातल्या महत्त्वाच्या एक्झाम्स आहेत, की ज्या विद्यार्थ्यांनी दिल्याच पाहिजेत किंवा विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास केलाच पाहिजे, त्या सगळ्या एक्झाम्स बद्दलची माहिती आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. तो सगळ्यात पहिली जी एक्झाम आहे ती म्हणजे NTSE राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा जी आहे ती इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना देता येते आणि NCERT जे आहे, NCERT तर्फे ही परीक्षा जी आहे ती घेतली जात असते. आता ह्या एक्झाम मध्ये जर तुम्ही बघितलं तर याचे 2 लेव्हल असतात. ठीक आहे. ह्या ज्या 2 लेव्हल्स आहेत ह्या मी तुम्हाला नंतर पुढे ज्या वेळेला एक्झाम बद्दल डिटेलमध्ये सांगेल त्यावेळेला मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. पण याच्या 2 लेव्हल्स असतात. एक असते तुमची स्टेट लेव्हलला आणि दुसरी असते तुमची नॅशनल लेव्हल. ठीक आहे. तो एवढं बेसिक जरी आपल्याला लक्षात राहिलं सध्या तरी सफिशियंट आहे. बेसिक कुठली पहिली लेव्हल? स्टेट लेव्हल आणि त्याच्यानंतर हायरला गेल्यावर नॅशनल लेव्हल. ठीक आहे. तो NTSE परीक्षेच्या 2 लेव्हल्स आहेत, बेसिक आणि स्टेट लेव्हल आणि नॅशनल लेव्हल. त्याच्यामध्ये आपल्याला 2 पद्धतीचे पेपर बघायला मिळतात. एक असतो मॅट पेपर आणि दुसरा असतो सॅट. मॅट मध्ये आपल्याला बौद्धिक क्षमता चाचणी जी आहे त्या बौद्धिक क्षमता चाचणीवरचे प्रश्न सगळे सोडवायचे असतात आणि सॅट जो आहे, सॅट मध्ये आपल्याला जो काही आपला अकॅडमिक विषय आहेत, म्हणजे कुठले विज्ञान, गणित, समाजशास्त्र या विषयांवरचा पेपर आपल्याला सॅट मध्ये येत असतो. आता या NTSE परीक्षेचे फायदे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं तर ही राष्ट्रीय पातळीवरची एक्झाम आहे, जेणेकरून तुम्हाला काय मिळणार आहे, राष्ट्रीय पातळीवर रेकग्नायझेशन मिळणार आहे, की एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये अगदी नॅशनल लेव्हलला जरी ते विद्यार्थी फक्त पोहोचलेच, जरी त्यांनी स्टेट लेव्हल क्वालिफाय केली आणि नॅशनल लेव्हलला पोहोचले तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. ठीक आहे. आणि जर तुम्ही नॅशनल लेव्हलच्या एक्झाममध्ये पास झालात, मेरिटमध्ये आलात, तर तुम्हाला NTSE म्हणजे नॅशनल लेव्हलला तुम्हाला रेकग्नायझेशन जे आहे ते मिळणार आहे. ठीक आहे. राष्ट्रीय पातळीवरील मान्यता तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. दुसरं काय आहे, वेगळ्या वेगळ्या ज्या काही अडल्ट लाईफ मधल्या मोठे झाल्यावर विद्यार्थी मोठे झाल्यावर ज्या काही एक्झाम्स देणार आहेत, UPSC, MPSC, नीट, JEE किंवा इतर कुठलाही एक्झाम ज्या वेळेला विद्यार्थी देत आहेत त्यावेळेला त्यांना हेच सगळे विषय लागणार आहेत आणि त्याचा पाया जो आहे, त्या विद्यार्थ्याचा पाया जो आहे, तो पाया ह्या एक्झाम मधनं पक्का होणार आहे. ठीक आहे. तो ही होती आपली पहिली परीक्षा. दुसरी परीक्षा आपण बघूयात NMMS. ठीक आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक गुणवत्ता आधारित शिष्यवृत्ती परीक्षा. ठीक आहे. आता ही जी आहे नावावरच आपल्याला लक्षात येते की ज्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती थोडीशी कमकुवत आहे त्या लोकांसाठी ही एक्झाम आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये कोणाला देता येणार नाही, सगळ्यात महत्त्वाचं प्रायव्हेट स्कूलवाल्यांना ही एक्झाम देता येत नाही. दुसरं काय, तर जे काही विद्यार्थी रेसिडेन्शियल स्कूल्समध्ये असतात वेगळ्या वेगळ्या, त्यांना सुद्धा ही एक्झाम देता येत नाही. KV वाले जे विद्यार्थी आहेत त्या KV वाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही एक्झाम देता येत नाही. ठीक आहे. इयत्ता 8वी मध्ये ही एक्झाम देता येत असते आणि याचं जे काही सॅटचा पेपर आहे तो सॅटचा पेपर 7वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. ठीक आहे. राज्य शासनातर्फे सुद्धा ही परीक्षा होत असते आणि याची जी शिष्यवृत्ती आहे ती 9वी पासून, आता 8वीला असताना त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, मग त्याला 9वी ते 12वी पर्यंत प्रति वर्ष 12,000 रुपयांची शिष्यवृत्ती जी आहे ती गव्हर्नमेंटकडनं मिळत असते. ठीक आहे. पुढची परीक्षा आपण बघूयात, तिसरी परीक्षा ऑलिम्पियाड. ऑलिम्पियाडच्या वेगळ्या वेगळ्या एक्झाम्स आहेत. ठीक आहे. ऑलिम्पियाडमध्ये तुम्ही म्हणाल गणिताची परीक्षा आहे, विज्ञानाची आहे, इंग्रजीची आहे, संगणकाची आहे, अशा खूप वेगळ्या वेगळ्या एक्झाम्स ज्या आहेत 10 ते 12 एक्झाम्स ऑलिम्पियाडच्या अंतर्गत होत असतात. ठीक आहे. आता ह्या परीक्षा पहिलीपासून 12वी पर्यंत वेगळ्या वेगळ्या वर्गातील वेगळ्या वेगळ्या विद्यार्थ्यांना देता येतात. ठीक आहे. याचे फायदे काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की विद्यार्थ्यांना पदक मिळतं, मेडल जे असतं मेडल मिळतं, बक्षीस मिळतं, प्रमाणपत्र मिळतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे
काय मिळतं यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या एक्झाम्सचं जर कुठलेही आपण एक घेऊयात की गणिताच्या ऑलिम्पियाडचा अभ्यास विद्यार्थ्याने केला, त्या विद्यार्थ्याची गणितं सोडवण्याची जी क्षमता आहे ती अतिशय जास्त चांगली होणार आहे आणि जेणेकरून त्याला पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, तो कुठल्याही विषयातली एक्झाम देऊ द्या, त्या विषयामध्ये तो विद्यार्थी पुढे जात राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची एक्झाम आहे ती म्हणजे MTS, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा. ठीक आहे, 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना ही MTS ची एक्झाम देता येत असते. महाराष्ट्र शासनातर्फेही होते आणि याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर असतो. मराठी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचे पेपर जे आहेत ते असतात. याच्याने विद्यार्थ्यांना ह्या सर्व विषयांवर छान शांततेत विचार करण्याची आणि त्या अभ्यास करण्याची जी क्षमता आहे ती विद्यार्थ्यांची वाढत असते. जितक्या जास्त परीक्षा विद्यार्थी देणार तितका तो अभ्यास करणार आणि जितका जास्त विद्यार्थी अभ्यास करणार तितकी त्याचा तो फायदा जो आहे तो होणार आहे. ठीक आहे, तो ही MTS ची परीक्षा. त्याच्यानंतर आहे NSTSE, राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा. ठीक आहे, आता ही जी आहे ही 2री पासून 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देता येत असते. युनिफाईड काउन्सिल तर्फे ही एक्झाम घेतली जाते. याच्यामध्ये ज्या काही सायंटिफिक कन्सेप्ट आहेत, सायन्सच्या विज्ञानाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांवर आधारित प्रश्न असतात. त्याचे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, आता विज्ञान जे आहे विज्ञानाच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सायन्स आणि टेक्नॉलॉजी दोघं एकमेकांचा हातात हात धरून चालत असतात नेहमी. ठीक आहे, जसं जसं सायन्स प्रगत होत जातं तसं तसं टेक्नॉलॉजी प्रगत होत जाणार आहे. मग ती जी टेक्नॉलॉजीवर आधारित ऍप्लिकेशन बेस आहे, ठीक आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध लागला पण तो शोध सामान्यांना कसा फायदेशीर आहे या गोष्टीवर विचार करण्याची जी शक्यता आहे, त्यांची शक्ती आहे विद्यार्थ्यांची, ती शक्ती इथे ह्या एक्झाममुळे त्यांची वाढत असते. म्हणजे फक्त शोध लावायचा आहे का, नाही, किंवा फक्त संकल्पनांचा रट्टा मारायचा आहे का, तर नाही. यांचं जे मूळ उद्देश आहे ते मूळ उद्देशच हे आहे की विज्ञानामध्ये प्रगती व्हावी आणि त्या विज्ञानाचा वापर जो आहे तो सामान्य जणापर्यंत कसा जास्तीत जास्त पोहोचवता येईल. आणि मग त्याच्यासाठी लहान मुलांपेक्षा बेस्ट कोण असू शकतंय ना, त्यांना गरज जी आहे ती पटकन ओळखता येते, कुठल्याही गोष्टीची गरज आहे ती त्यांना लवकर समजते आणि मग त्यांची जी विचारशक्ती आहे ती त्या दृष्टीने विकसित होते. विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक ज्ञान सुधारण्यासाठी NSTSE एक्झामची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तो अशा पद्धतीने ही जी परीक्षा आहे ही परीक्षा सुद्धा विद्यार्थ्यांना अतिशय फायदेशीर ठरते. या ज्या परीक्षा होत्यात, आता या तर मी तुम्हाला अगदी बेसिक फक्त एक्झाम बद्दलची माहिती सांगितली. ठीक आहे, यांच्या डिटेल ज्या काही माहिती असणार आहे ना याची मी पूर्ण सिरीज घेऊन येणार आहे तुमच्यासाठी आणि रोज आपण एक एक्झाम जी आहे ना ती एक एक्झाम आपण रोज डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. उद्यापासूनच मी ही जी सिरीज आहे ही उद्यापासूनच तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला जी कुठली एक्झाम द्यायची आहे त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती तुम्हाला पूर्णपणे इथे सांगण्यात येईल. थँक्यू.